माझं पहिलंच वर्ष आहे. मी पहिल्यांदाच येते मालवणी जत्रेत. अर्थात कोकण तर काय माझ्यासाठी नवीन नाही. मी तिकडचीच असल्यामुळे तिकडे या जत्रा होतात, पण इथे मजा येते सगळं बघायला. जे कोकणी टच आहे मला छान वाटतंय. अर्थात इथलं फूड मी कधी खाल्लेलं नाहीये नॉनव्हेज असल्या कारणाने, पण या मसाल्यांची एक खासियत आहे. आणि आता बघते मी बाहेर किती गर्दी झाली आहे. प्रत्येक स्टॉलवर सगळेजण ते मसाले घेत आहेत किंवा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या कोकणातल्या स्पेशल आहेत. मला छान वाटलं इथे आल्यानंतर हा माहोल बघून. मी पण कोकणातलीच. माझ्या बाहेर माझं रत्नागिरीच्या जवळ देवळा नावाचं गाव आहे, तिथे माझे वडील, त्याच्यामुळे मी पण कोकणातलीच. आणि त्याचबरोबर मी इथे दुसऱ्यांदा आले ऍक्च्युली. माझ्या आधीच्या एका शोच्या प्रमोशनसाठी पण आले होते. आणि खूप छान असं ना, काय म्हणू, असं खूप छान क्राऊड आहे. कोणी इथे येऊन तुम्हाला असा त्रास देत नाही. खूप अतिशय डिसेंट आणि खूप छान क्राऊड आहे. आणि इतकी छान भक्तिगीतं मला सर्वात आवडलं काय माहिती, अशीच नुसती गाडी ते खूप छान भक्तिगीतं वाजवली जात आहेत. तर तो असा मला माहोल इकडचा खूप आवडला. मला स्वयंपाकात इंटरेस्ट असल्यामुळे मस्त मालवणी मसाले, कोकम बिकम असं सगळं घेऊन जायचंय. आणि मालवणी फूड तर काय बघायलाच नको. महाराष्ट्रीयन सगळ्या फूड मधलं सर्वात फेमस मला वाटतं फूड कुठलं असतं तर ते आपलं मालवणी फूड. आणि आज माझ्याकडे 2 मालवणी बायका वर्षानुवर्ष माझ्या बरोबर काम करतायत. सविता नार्वेकर, सरिता नार्वेकर. अख्खं नार्वेकर कुटुंब माझ्या घरी काम करतं. पण त्यांच्या हातचं मालवणी फूड मी रोजच खात असते. सो मला खूप मजा वाटते इकडे येऊन. मला सर्वात आनंद एका गोष्टीचा होतोय की आम्ही जे काही आमच्या मालिकेतले प्रश्न विचारले, ज्या रीतीने एका छोट्या मुलीपासून वयोवृद्धांपर्यंत लोकांनी पुढे येऊन उत्तरं दिली, तर मला आनंद याचा होतोय की भाग्य दिले तुम्हाला ही सगळ्या वयोगटातली माणसं ही मालिका बघतात आणि इतक्या रेडीली फटाफटा आन्सर्स त्या क्वेश्चन्सना त्यांनी दिली. त्यात सर्वात मोठं समाधान एक ऍक्टर म्हणून मला इकडे आल्यावरती वाटतंय की आमची मालिका किती पॉप्युलर आहे, किती अजून लोक बघतात आणि किती त्यांच्या स्मरणात आहे. हा आजचा मला वाटतं सर्वात आमचा आनंदाचा क्षण. खरं तर माझं पहिलंच वर्ष आहे इथे गोरेगाव. खरं तर मी राहते अंधेरीतच आणि आले इथे पहिल्यांदा. माहित नाही का, कदाचित मला हे माहितच नव्हतं काही. पण इथून जेव्हा मी एंटर केलं तेव्हा पहिले आला मला माशांचा वास, मग मटन, मग चिकन. मग झालं की आता हे कधी संपणार आहे, मला खायचंय काहीतरी. सो मला आवडतं कोकणी फूड, कारण की त्याचं क्रेडिट मी ताईंना देते. कारण की ताई रोज आम्हाला काही ना काही मासे, चिकन, मटन असं काहीतरी बनवून आणतच असतात. त्याच्यामुळे मला आवडलं. इथे खूप मजा करतोय आम्ही. आणि आम्ही तिघींनी खूप हा इव्हेंटच अख्खा एन्जॉय केलाय खूप. काही लहानपणीच्या आठवणी काही आठवतात का? म्हणजे इव्हन तुमच्या तिघांचे असे जत्रेमध्ये गेलेल्या किंवा हट्ट केल्या काहीतरी घ्यायचं जत्रेत केलं तर काय होईल असं, म्हणजे सुदैवानीच म्हणेन. कारण आज लोकांचं एवढा अशोकवरती प्रेम आहे, माझ्यावरती प्रेम आहे, म्हणूनच आम्ही 4 लोकांमध्ये फिरू शकत नाही. हे सुदैवच म्हटलं पाहिजे एका कलाकारासाठी. तर त्याच्यामुळे पण आम्ही एकत्रित बाहेर आमचं सर्वात आवडतं ठिकाण अशोकची आई म्हणजे आजोळ गोव्याच असल्यामुळे गोव्याला दरवर्षी जाणं आणि त्या निमित्ताने तिकडे फिरणं किंवा आम्ही काही देशाच्या बाहेर जात असू. सो आमच्या एकत्र वेकेशन्सच कुठेतरी होणं, ते इंडियात असेल तरी तिकडेही होणं, हाच आमच्या तिघांसाठीचा आहे. आणि तिघांनी आमच्याकडे कसं होतं, माझे दीर, माझे पुतणे, आम्ही जेव्हा वेकेशन्स घेतो तेव्हा आम्ही सगळं कुटुंब जातो. माझी मोठी बहीण असेल, माझी भाची असेल. सो आम्ही एक वेकेशन्स किंवा जेवायला कधी आम्ही जस्ट तिघच असे गेलोच नाही कुठे. आम्ही जातो ते आमचं अख्खं कुटुंबच जात असतं. सो ती सर्वात खूप मोठी मजा असते सगळ्यांची बरोबर जातो. बरं, इथे अनेक स्टॉल लागलेले आहेत. सो इथलं एक एक प्रोडक्ट घेऊन जायचं झालं तर ते कुठलं घेऊन जाणार आणि कुठल्या कलाकाराला तुम्ही का देतात त्याबद्दल देऊ असं. पण मला असं वाटतं काहीतरी छान मस्त खटखटे लाडू घेऊन पहिल्यांदा आमच्या सानियाला देईल. खटखटी आणि काहीतरी छान गोड आमच्या तन्वीसाठी घेईन, कारण तशी गोड आहे. आणि मस्त काहीतरी झणझणीत चिकन किंवा मटण माझ्या राजवर्धनसाठी घेऊन माझ्या मुलाला बोलतोय असं आमची आकांक्षा आहे, नंदिनी आहे, तिच्यासाठी छान असा झणझणीत मालवणी मसाला घेऊन जाईल. आणि आमच्या आणखीन एका कलाकाराला खायला खूप आवडतं, म्हणजे आमचा बच्चू बाबा.
तो अगदी खाण्याचा अमित शौकीन पण आहे ताई, अमित आमच्या दोघांनी खाण्याचं शौकीन आहे. सुदेश बाबशिंकर म्हणजे जो सुदर्शनचं काम करतो तो, आणि अल्प वेळासाठी का होईना तुषार दळवी जे माझे जुने मित्र आहेत ते पण आमच्या सिरियल मध्ये येऊन गेले. त्याच्यासाठी पण काहीतरी मस्त तळलेल्या तुकड्या बिकड्या घेऊन जावं असं आम्हाला वाटलं. तर आमच्या अख्ख्या टीम साठीच काहीतरी इकडनं घेऊन जायचा मजा आली असती, पण ते तेवढं शक्य नाही घेऊन जाणं. त्यामुळे एवढ्या गोष्टी मात्र नक्की घेऊन जाणे. घरी जाताना माझ्यासाठी मला मालवणी मसाला, उपमाचा आगळ, कोकमस, बरंच काय 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 घेऊन जायचंय. तू विवेकसाठी काय घेऊन जाशील? ताईने तर सांगितलं. ताई म्हणाल्या तसंच काहीतरी ना, ताईंकडून मी ऐकलंय असं काळ्या मसाल्याचं वगैरे असं काही काही असतात नॉनव्हेज डिशेस, त्यातलं एक त्याला घेऊन जाईल. असं एकदम तिखट वाटलं पाहिजे त्याला. बघितलं कशी वाटते माझ्या मुलाशी. अमितसाठी अमित साठी मी तो व्हेजिटेरियन आहे, सो मी काहीतरी काय नव्हतं बालाची उसळ नाही का? हा वालाची उसळ खाईल तो बिचारा. आमच्याकडे आमच्या ग्रुपमध्ये अमित आणि तन्वी 2 व्हेजिटेरियन माणसं आहेत. हो. पण तन्वीला माझ्या हातचं व्हेजिटेरियन पण खूप हो. आवडतं. आणि अशी म्हणजे काही ती तुमची ऑरेंज आमटी असे हो, ऑरेंज आमटी. कमाल करतात ताईला, खूप कमाल, म्हणजे कोणाच्या try केलीच सांगितलं पाहिजे. सो ह्या 2 व्हेजिटेरियन लोकांसाठी आम्ही वाल वगैरे असं काही सोलकढी. व्हेज हो. सगळं आम्ही तर जे मिळेल ते खातो, त्याचं काही टेन्शनच नाहीये. त्याच्यामुळे जे नेईन ते कमीच पडेल त्याला. भूक लागली पण. थँक्यू, तुम्ही मला जत्रेचा आस्वाद वगैरे घ्या. थँक्यू सो मच. Thank Thank you you, so thank you much. so much.